मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यभरात थंडी सध्या सुरू आहे। सध्या पुण्यामध्ये सुद्धा 10 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची जी आहे ती नोंद झालेली आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी 8 अंश सेल्सिअस तापमान होतं, मात्र 2 अंश सेल्सिअसनी तापमानामध्ये वाढ जरी झालेली असली तरी कडाक्याची थंडी जी आहे ती सध्या पुण्यामध्ये आहे। सध्या पुण्यातील आपण सारसबागेमध्ये आहोत आणि सारसबागेमध्ये आपण बघू शकतो की हे चित्र सकाळची ही थंडी जी आहे ती अनुभवण्यासाठी अनेक पुणेकर आहेत। ते सध्या थंडीतलं वातावरण व्यायामासाठी अधिक पोषक असतं, यामुळे मोठ्या संख्येने सारसबागेमध्ये अनेक जे आहे ते वॉकिंग करताना दिसत आहेत, व्यायाम करतायत। असं चित्र जे आहे ते सध्या या पुण्यातल्या सारसबागेमध्ये आहे किंवा साहजिकच पुण्यातल्या वेगवेगळ्या बागेमध्ये असं चित्र सकाळचं व्यायाम करताना किंवा थंडीमध्ये वॉकिंग करताना अनेक नागरिक आहेत ते घराच्या बाहेर पडलेले आपल्याला सध्या दिसत आहेत। मात्र सध्या ही कडाक्याची थंडी जी आहे ती या थंडीमध्ये आणखी वाढ होऊ शकते असं हवामान खात्याच्या वतीनं अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। सध्या पुण्यातल्या आपण सारसबागेमध्ये आहोत आणि पुण्यातल्या सारसबागेतलं आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे पुणे तिथं काय उणे असं म्हटलं जातं। पुण्यातील सारसबागेमधला जो सिद्धिविनायक गणराया आहे, या गणरायाला थंडीच्या दिवसामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये स्वेटर आणि टोपी सुद्धा घातली जाते। ही तर अनेक वर्षांची खरं तर परंपरा आहे। जी भावनिकपणा असतो किंवा जी आपुलकी असते ते आपुलकीचं प्रतीक असलेलं खरं तर हे गणरायासोबत या कडाक्याच्या थंडीमध्ये या गणरायाला स्वेटर आणि टोपी परिधान केली जाते आणि लाडक्या बाप्पासोबत असलेला जो भक्तांचा जो जिव्हाळा आहे त्या जिव्हाळ्याची प्रचिती खरं तर या अनुभवामध्ये येते। आपण एकंदरीत बघू शकतो की सध्या अगदी उत्साहाचं प्रसन्नतेचं हे वातावरण, रम्य अशी पहाट, आणि या रम्य पहाटेमध्ये थंडीच्या वातावरणामध्ये हे सर्व नागरिक आहेत, हे पुणेकर आहेत, ते या थंडीचा अनुभव घेत आहेत। या थंडीमध्ये व्यायाम करताना आपल्याला पाहायला मिळतंय की अनेक नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडले आहेत आणि ह्या गुलाबी थंडीचा एक वेगळा अनुभव सध्या या सारसबागेमधलं हे निसर्गाचं प्रसन्नतेचं रूप आणि या प्रसन्नतेच्या रूपामध्ये या थंडीमध्ये सुद्धा व्यायाम करताना अनेक नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, घराबाहेर पडलेले आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। मात्र सध्या ही कडाक्याची थंडी राज्यभरात सुरू आहे आणि की पुढील काही दिवस कडाक्याची थंडी वाढू शकते असा हवामान खात्याच्या वतीनं अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।